कल्पना करा, गेल्या काही महिन्यात तुमचं वीज बिल आलं होतं 1200 रुपये आणि या महिन्यात थेट 2400 रुपये. घरात टीव्ही तोच, फ्रीज तोच, पंखे तेच, एसी किंवा कूलरचा वापरही फारसा बदललेला नाही. मग प्रश्न पडतो, वीज बिल अचानक दुप्पट कसं झालं? मीटर चुकीचं आहे? वीज कंपनीने जास्त बिल पाठवलं की आपल्या घरात कुठेतरी अशी वीज वापरली जाते जी आपल्या लक्षातच येत नाही? आणि सगळ्यात महत्वाचं, जास्त बिल आलं म्हणजे आपण जास्त वीज वापरली आहे का? आज थेट वार्तामध्ये आपण याच प्रश्नांचा सखोल आणि सोप्या भाषेत मागोवा घेणार आहोत. हिशोब छोटासा होता तरी आकडा मोठा झाला. मीटर फिरत होतं शांतपणे आणि खिसा रिकामा झाला. नमस्कार, आपण पाहतात थेट वार्ता आणि मी आहे राजेंद्र शेंडे. बिल दुप्पट होण्यामागलं पहिलं कारण, वापर वाढला आहे का? सर्वात आधी एक साधी गोष्ट समजून घेऊया. वीज बिलाचा मोठा भाग आपल्या वीज वापरावर म्हणजेच युनिट्सवर आधारित असतो. तुमच्या घरात किती बिल वापरली गेली हे मोजण्यासाठी वीज मीटर युनिट्स नोंदवतो. उदाहरणार्थ, गेल्या महिन्यात वापर झाला 150 युनिट आणि या महिन्यात वापर झाला 250 युनिट, म्हणजे बिल वाढणं स्वाभाविक आहे. पण इथेच एक महत्वाचा प्रश्न आहे, आपला वापर खरंच वाढला आहे का? कारण अनेकदा आपल्याला वाटतं की वापर तितकाच आहे, पण प्रत्यक्षात काही उपकरणं जास्त वेळ चालू असतात. उन्हाळ्यात पंखे, कूलर, एसी जास्त चालतात. पावसाळ्यात पाणी गरम करण्यासाठी गिझरचा वापर वाढू शकतो. हिवाळ्यातही काही घरांमध्ये गिझर किंवा हिटरचा वापर वाढतो आणि या सगळ्यांचा परिणाम बिलावर होतो. एसी, गिझर आणि हिटर तुमच्या बिलाचे मोठे कारण ठरू शकतात. घरात सर्वात जास्त वीज वापरणाऱ्या उपकरणामध्ये एसी, गिझर, हिटर आणि काही जास्त क्षमतेची उपकरणं महत्वाची असतात. उदाहरणार्थ, एक पंखा काही तास चालवला म्हणून बिलात फार मोठी उडी पडेलच असं नाही, पण एसी अनेक तास चालत असेल तर वीज वापर मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. तसंच गिझर, आपल्याला वाटतं फक्त 15-20 मिनिटं गिझर चालवला, पण जर घरातील अनेक लोक रोज गिझर वापरत असतील तर महिन्याभरात त्याचा एकत्रित परिणाम मोठा होऊ शकतो. म्हणूनच बिल वाढलं की फक्त मीटर चुकीचं आहे असं मांडण्यापूर्वी घरातील जास्त वीज वापरणारी उपकरणं तपासणं गरजेचं आहे. बिल वाढण्याचं दुसरं महत्वाचं कारण, स्लॅब रेट. आता येतो अत्यंत महत्वाचा मुद्दा. वीज दर अनेकदा स्लॅबनुसार असतात, म्हणजे तुमचा वापर एका विशिष्ट मर्यादेत असेल तर एक दर लागू होऊ शकतो, पण वापर पुढच्या स्लॅबमध्ये गेला तर काही युनिट्सवर वेगळा दर लागू होऊ शकतो. म्हणूनच काही वेळा फक्त काही युनिट्स वाढल्या पण बिल मात्र खूप वाढलं असं दिसू शकतं. पण फक्त युनिट्स किती आहेत हे पाहण्यापेक्षा त्या युनिट्सवर कोणता दर लागू झाला आहे हे पाहणं आवश्यक आहे. आणि हो, फक्त युनिट चार्जच नसतो. आता आणखी एक गैरसमज दूर करूया. आपण वीज बिल हातात घेतलं की अनेकदा फक्त एकच गोष्ट पाहतो, टोटल अमाऊंट. पण बिलामध्ये वेगवेगळे घटक असू शकतात. उदाहरणार्थ, वीज वापराशी संबंधित शुल्क, फिक्स चार्ज, विविध समायोजन किंवा इतर लागू शुल्क. त्यामुळे बिल वाढलं असेल तर फक्त एकूण रक्कम पाहू नका, गेल्या महिन्याचं आणि या महिन्याचं बिल समोरासमोर ठेवा. युनिट्स किती, मीटर रिडिंग किती, दर किती, इतर शुल्कात काही महत्वाचे बदल आहेत का हे तपासा. अंदाजे बिलामुळेही फरक पडू शकतो. आता एक अतिशय महत्वाची गोष्ट, काही वेळा मीटरचं प्रत्यक्ष रिडिंग घेण्याऐवजी बिलिंगमध्ये अंदाजे रिडिंगचा वापर झालेला असू शकतो. अशा वेळी एखाद्या महिन्यात बिल कमी किंवा वेगळं दिसू शकतं आणि नंतर प्रत्यक्ष रिडिंग घेतल्यानंतर फरक समायोजित होऊ शकतो. म्हणून बिलावर ऍक्च्युअल रिडिंग आहे की इस्टिमेटेड रिडिंग हे तपासून बघा. जर अचानक बिल वाढलं असेल तर हा मुद्दा दुर्लक्षित करू नका. आता सर्वात मोठा प्रश्न, मीटरच चुकीचा असेल तर हे शक्य आहे का? मीटरमध्ये बिघाड किंवा रिडिंगशी संबंधित समस्या आहे अशी शंका असल्यास ग्राहकाने अधिकृत वीज वितरण कंपनीकडे तक्रार नोंदवावी. पण फक्त बिल जास्त आलं म्हणून मीटर नक्कीच खराब आहे असा निष्कर्ष काढू नये, कारण आधी काही प्राथमिक गोष्टी तपासता येतात. उदाहरणार्थ, गेल्या महिन्याची मीटर रिडिंग, या महिन्याची मीटर रिडिंग, बिलावरील रिडिंग आणि सध्याच्या मीटरवरील रिडिंग
यात मोठी विसंगती दिसत असेल तर तक्रार करण्याचं कारण निश्चितच निर्माण होतं. कधी कधी आपल्याला वाटतं की उपकरण बंद केलं म्हणजे वीज वापर पूर्णपणे बंद. पण काही उपकरणं स्टँड बाय मोडमध्ये असू शकतात. टीव्ही, सेट टॉप बॉक्स, संगणक, काही चार्जर, वायफाय उपकरणं किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं सतत जोडलेली असतील तर काही प्रमाणात वीज वापर होऊ शकतो. तसेच उपकरणाचा वापर प्रचंड असेलच असं नाही, पण घरातील अनेक उपकरणांचा दीर्घकाळ चालणारा स्टँड बायचा वापर एकत्रित झाला तर तो लक्षात घेण्यासारखं ठरू शकतं. म्हणून गरज नसताना उपकरण पूर्णपणे बंद करणं आणि शक्य असल्यास प्लग मधून डिस्कनेक्ट करणं उपयोगी ठरू शकतं. आता सर्वात महत्वाचा भाग, समजा आज तुमचं बिल आलं आणि ते नेहमीपेक्षा दुप्पट आहे तर घाबरू नका. आधी हे 7 मुद्दे तपासा. नंबर 1, युनिट्स. गेल्या महिन्यापेक्षा या महिन्यात किती युनिट्स वाढल्या? नंबर 2, मीटर रिडिंग. बिलावरील रिडिंग आणि मीटरवरील रिडिंग जुळतंय का हे पहा. नंबर 3, ऍक्च्युअल की इस्टिमेटेड रिडिंग. बिल प्रत्यक्ष रिडिंगवर आधारित आहे की अंदाजावर. नंबर 4, स्लॅब. तुमचा वापर पुढच्या स्लॅबमध्ये गेला आहे का? नंबर 5, घरातील उपकरणं. एसी, गिझर, हीटर, कूलर, पंप किंवा इतर जास्त वीज वापरणारी उपकरणं नेहमीपेक्षा जास्त चालली आहेत का? नंबर 6, बिलातील इतर शुल्क. गेल्या काही महिन्याच्या तुलनेत इतर शुल्कात काही फरक आहे का? नंबर 7, तक्रार. वरील सर्व तपासल्यानंतरही बिल चुकीचं वाटत असेल तर अधिकृत वीज वितरण कंपनीकडे तक्रार करा. तक्रार करताना बिलाची प्रत, मीटर रिडिंग आणि संबंधित तपशील जतन करून ठेवा. काही वेळा लोकांना आणखी एक प्रश्न पडतो, माझ्या घराच्या मीटरमधून दुसरे कोणीतरी वीज चोरली तर नाही ना? ही बाब गंभीर आहे. जर तुम्हाला मीटरमध्ये छेडछाड, वायरिंगमध्ये अनधिकृत जोडणी किंवा असामान्य वीज वापराबद्दल शंका असेल तर स्वतः वायरिंगला हात लावू नका. अधिकृत वीज वितरण कंपनीकडे तक्रार करा, कारण विजेच्या वायरिंगशी स्वतः छेडछाड करणं धोकादायक ठरू शकतं. मग निष्कर्ष काय? तर वीज बिल दुप्पट येण्यामागे एकच कारण नसतं, वापर वाढणे, एसी, गिझर किंवा हीटरचा जास्त वापर, वीज दरातील बदल, स्लॅब बदल, अंदाजे आणि प्रत्यक्ष रिडिंग मधील फरक, बिलातील इतर शुल्क किंवा काही तांत्रिक मीटर संबंधित समस्या. यापैकी एक किंवा अनेक कारणं असू शकतात. म्हणून पुढच्या वेळी बिल अचानक वाढलं तर फक्त एवढंच म्हणू नका, वीज कंपनीने बिल वाढवलं, आणि लगेच हेही म्हणू नका, मीटर खराब आहे. पहिल्यांदा बिलाचा हिशोब समजून घ्या, कारण वीज बिल हा फक्त एक आकडा नसतो, त्यामागे आपल्या घरातील वीज वापराचा संपूर्ण हिशोब असतो. तुमच्या घरातही कधी अचानक वीज बिल दुप्पट आला आहे का? आणि आलं असेल तर त्याचं कारण काही निघालं? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर आपल्या कुटुंबियांना आणि मित्रांना शेअर करा. अशाच सामान्य माणसाच्या रोजच्या आयुष्याशी जोडलेल्या प्रश्नांचं सोप्या भाषेत सखोल विश्लेषण पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा थेट वार्ता सखोल विश्लेषण, कारण प्रश्न तुमचा असतो, उत्तर शोधणं ही आमची जबाबदारी.